लोकशाही मजबूत करण्याकरता प्रत्येक नागरिकांनी जाऊन मतदान करावं। ही महानगरपालिकेची अतिशय महत्त्वाची निवडणूक आहे आणि मतदानाचा हक्क प्रत्येकाला ज्याला कोणाला मतदान करता येतं नियमाप्रमाणे त्यांनी जाऊन आपला मतदानाचा हक्क बजवावा, अशा प्रकारची मी आव्हान आणि विनंती नागरिकांना करत आहे। त्यामुळे मला आशा आहे की नांदेडमध्ये जी जनता विकासाच्या मागे आहे, विकास करू इच्छिते, विकासासाठी लोकांची इच्छा आहे, हे सर्व नागरिक त्यांना कल्पना आहे की विकास नांदेडचा कोण करू शकतो याची कल्पना नांदेडच्या मतदारांना आहे। ते मी त्यांना आवाहन करेन की आपला मतदानाचा हक्क बजवावा आणि नांदेडमध्ये लोकशाही मार्गाने या महानगरपालिकेने लोकनियुक्त अशा प्रकारची प्रशासन आणि त्या ठिकाणी महापौर निवडून यावा, अशा प्रकारची अपेक्षा आणि आव्हान मी आमच्या नागरिकांना करतो। आता काय चित्र असेल? मतदान लोकांचं सुरू आहे। आज मी याच्यावर कुठली प्रतिक्रिया देणं उचित नाहीये। मी एवढंच आवाहन करतो की मतदान करा आणि जो विकास करू शकतो त्याच्या मागे भक्कमपणे उभा राहा। मी आता आज काही निर्बंध आहेत, इलेक्शनची काय आचारसंहिता आहे, 29 ठिकाणी मतदान सुरळीतपणे चालू आहे आणि मी सर्वांनाच विनंती करेन की आपण जाऊन मतदानाचा हक्क आपला बजवावा आणि लोकांना जे आपल्याला पक्ष आवडतात, जे विकास करू शकतात, अशाच पक्षांना आपण मतदान करावं आणि लोकशाही अधिक सुदृढ आणि मजबूत करावी। मतदार याद्यांमध्ये अनेक थोडे साहेब एका प्रभागातल्या मतदारांची दुसऱ्या प्रभागामध्ये नाव आलेली आहेत। काही प्रमाणात तक्रारी यायला सुरू झालेला आहे आणि मी निवडणूक आयोगाला विनंती करेन लोकांची गैरसोय होऊ नये, अशाच पद्धतीने लोकांचे मतदान केंद्र असावं, याद्यामध्ये काही तक्रारी पाहावं, कारण की या गोष्टी दरवेळेस काही ना काही प्रमाणात घडत असतात। आगामी येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सुद्धा असंच काही घडू नये याकरता निवडणूक अर्थात ते किती तक्रारी आहेत, किती स्वरूपाच्या, त्यात तथ्य किती आहे हे तपासल्याशिवाय कॉमेंट करणं उचित राहणार नाही, पण कमी जास्त प्रमाणात तक्रारी ऐकू येऊ लागलेल्या आहेत। मला वाटतं की त्याची दखल संबंधित रिटर्निंग ऑफिसरनी किंवा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे। धन्यवाद। विकासात्मक कामं करणारे, ज्याचा अनुभव आहे, विकास नांदेडचे करू शकतात, अशाच पक्षाचा महापौर